हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। शुभमंगलम् सर्वमंगलम् नक्षत्रमंगलम् अलंकारमंगलम्। रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स, भारतवर्ष का स्वर्ण तीर। की आमदार राजूमामा घोडे हे नशिबाने आमदार झालेले आहेत आणि आमच्या पक्षातर्फे जोही कोणी उमेदवार असेल तो त्याच्या कर्तृत्वाने आमदार होईल। त्याच्यासाठी भगत बारांच्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही। फोटो काढला आणि तुम्ही तर 5-5 नगरसेवक आहे, त्याच्यात तुम्हाला बी तर घरकुलांमध्येच सजा लागली आहे ना, तुम्ही का बस समाजी जातात? आमच्या एक नगरसेवक याचा घेत नाहीये। वॉटर गेस्टला पहिल्यापासून जवळपास सर्व नगरसेवकांच्या आमदारांच्या आणि नामदार भाऊ माझ्याकडे सुद्धा होता। भीतीपोटी ते 3 नगरसेवक भगतबाईंच्या सल्ल्याने वॉटर ग्रेसच्या ठेकेदाराकडनं पैसे परत घेऊन आले। त्यात सल्लागार पण भगतबाई होते, मध्यस्थी पण भगतबाई होते। त्या वॉटर ग्रेसच्या माणसाला 3 नगरसेवकांनी दिलेले पैसे भगतबाईंनी परत दिलेले आहेत। ते 3 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे कोण हे गटनेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या आता जनतेसमोर सांगावं की या 30 वर्षात शहरात कोणी शेण खाल्लाय याची माहिती आदरणीय नाथाभाऊ खडसे जास्त देऊ शकतात। म्हणून खडसे साहेबांची सुद्धा मी येत्या 1-2 दिवसात भेट घेणार आहे आणि त्यांच्याकडूनही माहिती उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। आता मला सांग, आता ते काय म्हणतात असं मला माहिती नाही। जर कधी त्याच्या ताब्यातून गाड्या घेऊन टाकल्या घंटा गाड्या आणि काम आम्ही आमच्या कुवतीवरती करतो आहे आणि मी तुम्हाला सांगतोय की किती प्रकारचे लोक त्या ठिकाणी 5 नगरसेवक केव्हाचे अपात्र होऊन घरी गेलेले असते। आमदारांच्या दबावामुळे नगरसेवक त्या 5 दोषी नगरसेवकांवर कारवाई झाली नाही, हे सर्व सुद्धा आहे। परंतु त्यांच्या घरी काही गावात काही झालं तर मग शिवसेनेने केलं, अशीच परिस्थिती आहे। कारण नाचता येईना अंगणवाडा अशी परिस्थिती झालेली आहे आणि बालानींना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की शिवसेनेच्या नादी लागायचं नाही, नाही तर नाक दाबू आणि गुदमरून जीव जाईल अशी परिस्थिती निर्माण करतो। पण राज्यात सेनेची सत्ता आहे हे डोक्यात ठेवायचं या सत्तारी भाजपवाल्यांनी, नाही त्याच्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील त्यांना इथं। नमस्कार, मैं हूं आनंद शर्मा और आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार। आज आपके पास आने का एक विशेष कारण रहा है आपके सामने कि इन दिनों जलगांव में शिवसेना भाजपा जो राज्य में जैसी परिस्थितियां आई थी कि शिवसेना ने भाजपा को छोड़ दिया, वैसी परिस्थितियां अब जलगांव में भी देखने के लिए मिल रही है। जलगांव में पहले शिवसेना की सत्ता थी महानगर पालिका में, इस बार भाजपा को बहुत अच्छा मतदान मिला और भाजपा के काफ़ी सारे नगर सेवक हैं, पार्षद हैं। इन दिनों आरोप प्रत्यारोप बहुत ज़्यादा होने लग गए हैं और आरोप प्रत्यारोप के अलावा कुछ भी नहीं हो रहा है। जलगांव में बहुत सारी समस्याएं हैं, जिसमें सबसे बड़ी समस्या अभी कोरोना वायरस को लेकर गंदगी भी हो सकती है। लगभग 1 महीना हो चुका है, लगातार शहर में जगह जगह गंदगी के ढेर लगे हुए हैं, साफ़ सफाई नहीं हो रही है और जो सत्ताधारी हैं, मनपा के पार्षद हैं, वो लोग बस एक दूसरे पर कीचड़ उछालने का काम या फिर एक दूसरे पर आरोप करने का काम कर रहे हैं। पहले शिवसेना के विरोधी पक्ष नेता जो हैं सुनील महाजन, उन्होंने कुछ आरोप लगाए थे, कुछ कहा था भाजपा के पार्षदों के लिए कि ये भाजपा वालों का काम है, भाजपा वालों ने इस तरफ ध्यान देना चाहिए। कुछ दिनों के बाद भाजपा के जो पार्षद हैं, कुछ नेता हैं, उन्होंने भाजपा के कार्यालय में प्रेस कॉन्फ्रेंस की। उन्होंने सुनील महाजन पे आरोप लगाना शुरू कर दिया कि ये लोग बिना मतलब के आरोप लगाते हैं, बिना प्रूफ के आरोप लगाते हैं। साबित करने की तो कुछ ज़रूरत नहीं है, जनता को भी सब कुछ दिख तो रहा ही है। बस ये है कि जनता किसको जाके बोलेगी। जनता इकट्ठा मतदान के समय बोल सकती है, लेकिन पता नहीं मतदान के समय में जनता को क्या हो जाता है। इंडिया अब तक न्यूज़ ने दिखाया था मतदान के समय भी किस तरीके से पैसे की धांधली हो रही थी। ये स्पष्ट तौर से दिखाया गया था, कौन पैसा ले रहा है, कौन दे रहा है, ये सब कुछ इंडिया अब तक न्यूज़ ने दिखाया था। तो जनता के बारे में बोलना तो कुछ है ही नहीं हो सकता है। जनता तो 4 जो जुर्म करते हैं उसकी 400 लोग उसकी सज़ा भुगतते हैं, यही कहना जनता के लिए होगा। लेकिन जो सत्ताधारी हैं वो लोग तो कुछ कर ही नहीं पा रहे हैं। भाजपा के विधायक जब थे क्या, अभी भी तो भाजपा के ही विधायक हैं, विधायक राजू मामा भोले, पिछली बार भी वही विधायक थे और उसी समय
ये जो टेंडर दिया गया वाटर ग्रेस को साफ सफाई का, ये उनके ही इसमें दिया गया है। उन महापौर भी मामी ही थी, उस वक्त दिया गया है, भाजपा की सत्ता के दौरान दिया गया है। तब दिखाई नहीं दे रहा था कि क्या हो रहा है। शिवसेना को भी पता था, शिवसेना के नेता को भी पता था, भाजपा के नेताओं को भी पता था। वाटर ग्रेस जिस कंपनी को ये ठेका दिया गया है, वो वाटर ग्रेस जो कंपनी है वो ब्लैक लिस्टेड थी, और ब्लैक लिस्टेड कंपनी को दिया गया है। तो ये तो स्पष्ट आरोप जनता कर रही है कि कुछ ना कुछ आर्थिक व्यवहार हुआ है, बहुत बड़ा रोकड़ा मिला है उस वाटर ग्रेस को ये ठेका देने के लिए। ऐसा आरोप जनता लगातार करते आ रही है। अब ये आरोप जनता नहीं कर रही है सिर्फ, अब ये आपस में ही ये लोग कर रहे हैं, और घर का भेदी ही लंका ढाता है, ये बहुत पहले से है। हम आपको दिखाते हैं कि भाजपा के जो प्रेस कॉन्फ्रेंस हुई थी उसमें किस तरह से भगत बालानी ने आरोप प्रत्यारोप किए थे सुनील महाजन के ऊपर। कैलाश अप्पा सोनवने जो हैं, जो महापौर पति हैं, भारत में ये तो एकदम आम बात है कि पत्नी कुर्सी सिंहासन संभालती है और पति पूरा सारा सत्ता संभालता है। ऐसे ही अभी कैलाश अप्पा भी हैं, जो मिसेज हैं भारती सोनवने, वो महापौर हैं, और सब कुछ अभी फ़िलहाल तो कैलाश सोनवने साहब ही संभालते हैं। कैलाश अप्पा ने भी क्या क्या बोला है प्रेस कॉन्फ्रेंस में, सुनिए। त्याप्रमाणेच त्यांनी तिसरं टेंडर रिकॉल केलेलं आहे. आता पैसे रेडी आहे, टेंडर तिसऱ्यांदा निघते, कोणी भरायला येते. आता तिसऱ्यांदा मध्ये सिंगल ही आला तरी त्याला भेटून दे. मला भेटून पण गेले लोक, टेंडर भरणारे मला भेटून गेले. मी सांगितलं त्यांना, भरा, तुम्हाला कोणी अडवणार नाही, तुम्हाला पूर्ण सुरक्षा तुम्ही भरा. आणि ते जेव्हा येतील त्यानंतर मग त्याची प्रोसिजर पर्यायी व्यवस्था करायची किती पाहिजे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, उद्यापासून काम सुरळीत होते. उद्यापासून सगळे घंटागाडीवाले येणार, सगळेच ठेकेदाराची पर्यायी होते नाही. आता तात्पुरत्या स्वरूपात काही कर्मचारी पुरवण्याचं याला सांगितलेलं आहे. पर्यायी दांडेकरचे जावाईचे त्यांना सांगितलेलं आहे. सकाळी त्यांना अडचणी त्यांना येतात हे तुम्हाला तर सांगतो. तो सकट नावाचा कोणी मनुष्य आहे, ठेकेदाराचा माणूस, जुने ठेकेदार, तो तिथं अडवतोय त्यांना आणि सांगतोय की तुम्ही जाऊ नका, तुम्ही न जाण्याचा मी पगार देतो तुम्हाला. आता सकाळी मी त्याची सदिच्छा भेट घ्यायला जाणार आहे, सकाळी 6 वाजता. बरं, एक विषय असा ऐका ना, सकाळीच त्याची सदिच्छा भेट घेणार आहे आणि ते लोक सगळे काम चालू करणार, असा मला पूर्ण विश्वास आहे. माझ्या आरोप केलेला आहे की हा ठेका देण्यापूर्वी जी महासभा होती, ज्या महासभेमध्ये हा प्रस्ताव आला, त्या महासभेच्या पूर्वी आमदारांनी सर्व नगरसेवकांना बोलवून ठेका मंजुरीसाठी दबाव आणलाय, प्रेशर आणलाय. हे चुकीचे आहे, आरोप चुकीचे आहे. तुम्हाला न विचारता हा प्रस्ताव आणलाय का? प्रक्रिया ऑनलाईनच्या विषय असा असतो, टेंडर जेव्हा ऑनलाईन त्याच्या तो नियमामध्ये बसतो, त्याच्या प्रस्ताव पास करावा लागतो महासभेत. एवढं महासभेचा अधिकार आहे. या बाबतीत कुठलाही आमदाराच्या आमच्यावर नगरसेवक कुठलाही दबाव नव्हता. सुनील महाजन जे मी सांगतो त्यांना की आता आपले मान्य आयुक्त साहेब यांना ॲडिशनल चार्ज आहे, ते जळगाव जिल्ह्याचे कलेक्टर सुद्धा आहे, म्हणून त्यांना डबल पदभार स्वीकारत असताना त्यांना इकडे वेळ देता येत नाही. त्यामुळे मला सुनील महाजनला म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या शासन आहे, मुख्य तुमचे, नगरविकास मंत्री तुमचे, पालकमंत्री तुमचे, तुम्ही तुमचे शब्दाच्या वजन खर्च करून लवकरात लवकर चांगला काढावा. ती जी कंपनी होती ती काळ्या यादीत होती खामगावला किंवा इतर ठिकाणी, ते माहिती असूनही त्या कंपनीला का ठेवली? या बाबतीत प्रशासन जबाबदार आहे. नाही, महासभेत तरी रोजू शकला नाही, त्या संदर्भात आम्हाला काही माहिती. ते मला असं वाटतं ते काळ्या यादीत असते ते, तर त्याला प्रशासनाचा टेंडर सुद्धा एक्सपेक्ट करत असतं. ठेकेदारात कोणी बळा पदाधिकारी जिल्ह्यातला भागीदार असावा. पहिले तुम्हाला त्या तरुणाला विनंती केली की त्यांनी नाव सांगावा. वारंवार असे आरोप काढण्यापेक्षा त्यांनी नाव सांगावा. एक तर तो नाव सांगायला घाबरत असेल किंवा तो खोटा आरोप करतोय किंवा मग त्याच्यावर त्याचे लागेबंदी असतील म्हणून तो नाव सांगत असेल. 3 गोष्टी होऊ शकतात. आमदार राजमाव भोळे साहेबांनी जे परवा जळगावचे वाटर ग्रेस मक्तेदारासंदर्भात त्यांच्या ठेका रद्द करण्यासंबंधात जे प्रश्न उचलला होता, जी मागणी केली होती, त्या अनुषंगाने काल महापालिकेमध्ये विरोधी नेते सुनील महाजन आणि इतर काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्याच्यात सर्व
बिनबुडाचे आरोप केलेले आहे. एका आमदाराला जर काही मागणी करायची असेल तर तो सर्वात जो विधानसभा जो सत्र असतो त्या विधानसभेच्या मागणीचा त्यांचा अधिकार असतो. परंतु ह्या लोकांनी त्याच्या राजकीय पोळी वाहिण्यासाठी वेगळे वेगळे तर्कवितर्क आणि आपले त्यांनी आपले मतं मांडले. सुनील महाजन वारंवार नेहमी कुठला विषय असो ते असं सांगतात की ते फाईल फिरवण्यासाठी भाजपचे एका पदाधिकाऱ्याने पैसे घेतले. हे आरोप एकदम चुकीचे आहे आणि बिनबुडाचे. वारंवार कुठल्याही पक्षाने अशा पदाधिकाऱ्याकडे बोट उचलून असं बोलणं हे चुकीचे आहे, गैर आहे. एक तर त्यांनी त्याचं नाव सांगावं किंवा माझ्या म्हणणं असं आहे की तो त्याला नाव सांगा तो घाबरतोय त्या व्यक्तीला पदाधिकाऱ्याला, किंवा मग जनतेची दिशाभूल करण्यासाठी डोकं विकतोय आणि गुडघ्याचे उपचार करतोय त्याबरोबर तो सामील असेल. दुसरं त्यांच्या म्हणणं आहे की मतदाराबरोबर भाजपचे काही पदाधिकारी पार्टनर आहे, त्यांचे नाव का उघड करत नाही. महासभेत सुद्धा मी त्यांना आवाहन केलं होतं की यांचे नाव उघड करा, कोण पार्टनर आहे. वॉटर ग्रेसमध्ये मी आम्ही सांगतो भाजपचे एका पदाधिकाऱ्याच्या कुठल्याही निर्मात्र त्याच्यात काही संबंध नाही, फाईल पूर्णमध्ये कुठल्याही पदाधिकारी संबंध नाही, ते त्यांनी सांगावा किंवा आपण अधिकाऱ्यांकडून शहानिशा करून घ्यावा. राजू मामाच्या बाबतीत त्यांचे हे जे आरोप आहे ते निवड विधानसभाच्या दृष्टिकोन ठेवून हे आरोप करत राहतात. पण मी माझ्या मित्रांना सुनील महाजनला सांगू इच्छितो की विधानसभेला अजून 4.5 वर्ष वेळ आहे. आता वरती तुमची सत्ता आहे, शिवसेना मुख्यमंत्री आहे. आपण असे बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा जळगाव शहराचे विकास कामासाठी जे नामदार गिरीभाऊ मांजरांनी 100 कोटीची निधी आणली होती त्याला या शासनाला स्थगिती दिली आहे, ती स्थगिती उठून आणावी. ती स्थगिती उठून परत अजून 100 कोटी आणावे. विकास कामाच्या बाबतीत त्यांनी पत्रकार परिषद घेणं, मागणी करणं याला आम्ही समजू शकतो. पण वारंवार फक्त जनतेच्या वेगळे विषयाकडे लक्ष राहण्यासाठी बिनबुडाचे हे आरोप करीत असतात. हिशेवारी, टक्केवारी कुठला आरोप आहे याच्या अर्थ आता जर तिथे आपण तपास केला तर सगळे पार्टनर कोण आहे तुम्हाला समजेल. आमची सत्ता फक्त 3 वर्ष झालेली आहे. संदर्भात आपण यांना सांगितलं म्हणजे पर्यायी व्यवस्था झाल्यानंतर तुम्ही वॉटर ग्रेसचा ठेका रद्द करण्याचे प्रोसिजर चालू आहे, अंतिम नोटीस केली ना त्याला आणि पर्यायी व्यवस्था पण चालू आहे. त्यांचे वाहन जप्त केले, पर्यायी नोटीस का दिला कशीच आनंदाने दिली काय आपण खेळून नोटीस त्याला नोटीस दिली आहे रद्द संदर्भात. यापुढची महासभेत दोनात्मक निर्णय माझं म्हणणं आहे त्याने जर तयारी जर ठेवली तर तो काम सुरू करू शकतो असं म्हणलं. मी तो आता मला सांग, आता ते का म्हणतात ते असं मला माहिती नाही. जर कधी त्याच्या ताब्यातून गाड्या घेऊन टाकल्या घंटा गाड्या आणि काम आम्ही आमच्या कुवतीवरती करतो आहे आणि मी तुम्हाला सांगतोय की किती प्रकारचे लोक त्या ठिकाणी अडथळा आणतात आहे. सगळ्या प्रकारचे लोक अडथळा आणत आहे. हे सगळं आताच का घडायला लागलं. आंदोलन महापौर पहिल्या दिवशी का आंदोलन व्हायला लागले, आताच का साफसफाईचं हे व्हायला लागलं. हे का मला समजत नाही का की मला सगळं समजतंय कशामुळे होतं. चिंता करू नका तुम्ही. मी जळगावच्या नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की फक्त मतदाराचे माणसं उद्या 5 दिवसातून एक वेळा जळगाव क्लीन केलेलं होईल. दर 5 दिवसांनी एक वेळा जळगाव क्लीन होईल. पर्यायी व्यवस्था मजूर आल्यावरती याची सेपरेट प्रोग्राम माझ्याकडे रेडी आहे. बाबा आपण हे कोण करतंय नेमकं आपलं आंदोलन वगैरे हे कोण करतंय काही गंजच झाले आता काय पण आता सत्तेच्या विरोधात नाही तो मतदार एक आहे. काही लोक मुद्दाम आंदोलन पण चालू आहे. काही कारण नसताना कर्मचारी आमचे काम करतात, ईमानदारीने काम करतात आरोग्याचे कर्मचारी. ये थे कैलासप्पा सोनवने, भगत बालानी, ये लोग बता रहे थे आरोप प्रत्यारोप का सिलसिला जो मैं आपको बताया चल रहा था कि शिवसेना वाले क्या करते हैं और किस तरीके से साफ़ सफाई को रोका जा रहा है, साफ़ सफाई नहीं करने दी जा रही है. ये सारे आरोप अभी लगे हैं. अब आपको लेके चलते हैं रविवार को हुए शिवसेना की ओर से प्रेस कॉन्फ्रेंस में. यहाँ पे मौजूद थे शिवसेना के विरोधी पक्ष नेता सुनील महाजन, भाजपा के महानगर अध्यक्ष शरद तायडे एवं बंटी जोशी, जो हमेशा कुछ न कुछ ऐसा करते हैं जिससे वो नज़र में ही रहते हैं. कभी आपको सड़कों पर कोई सी तरह का आंदोलन करते देखेंगे, मतलब केजरीवाल स्टाइल जिसे बोल सकते हैं हम,
कि जनता को किस तरीके से अपने तरफ अट्रैक्ट किया जा सकता है, क्या हम अनोखा कर सकते हैं जिससे सबकी नज़र उन पे आए, और वो ऐसा किया करते हैं। सालों से हम देख रहे हैं कि बंटी जोशी कभी भी कोई आंदोलन करते हैं तो कुछ ऐसा ही होता है। अभी हाल ही में मनपा में ज़मीन पर बैठकर एक आंदोलन कर रहे थे वाटर ग्रेस के ही लिए, वो भी वहाँ पे मौजूद थे। ये जो हुई है इसमें खुला चैलेंज दिया गया है। आप देखिए तो बंटी जोशी जो हैं वो पर्सनल लेवल पे भरत बालानी के बारे में बता रहे हैं कि भरत बालानी क्या करते थे, एक टपरी चलाने वाला, एक बालानी लॉन्स का मालिक कैसा होगा, ये सब कुछ बता रहे हैं। हालांकि मैं इंडिया अब तक न्यूज़ के जरिए आप सभी को बताऊं कि इस तरीके से पर्सनली किसी पर आरोप करना ये कभी भी सत्ता हो या कुछ भी हो इसमें गलत ही माना जाना चाहिए। हालांकि ये प्रेस कॉन्फ्रेंस थी, इस प्रेस कॉन्फ्रेंस में बताया जा रहा था, इसलिए हम ये सभी चीज़ें आपको दिखा रहे हैं ताकि जनता को भी पता चले कि हम किस लेवल पे बैठे हैं, जनता किस लेवल पे बैठी है और नेता किस लेवल पे बैठे हैं। जितने भी नेता हैं मैं तो स्पष्ट तौर से ये कहूँगा शायद ही कोई दूध का धुला हो, बाकी तो सभी पानी के ही धुले हैं। और अभी चलते हैं, फिलहाल दिखाते हैं आपको कि क्या क्या इस प्रेस कॉन्फ्रेंस में जो रविवार को शिवसेना कार्यालय में हुई उसमें क्या क्या बातें हुई है। मीटिंगचे शिवसेनेचे त्यावेळेस त्या मीटिंगमध्ये काय बोललेले आहे ते वॉटर विरोधात आहे. त्यावेळेस मिनिट्स काढायचे मीटिंगचे की शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची किंवा नगरसेवकांची काय भूमिका होती वॉटर केस संदर्भात त्यावेळेस आणि आजही काय भूमिका आहे। मग ज्यावेळेस वॉटर केसला ठेका दिला गेला तेव्हा महापौर पद कोणाच्या घरात होतं, आमदारांच्याच घरात होतं ना। या 30 वर्षामध्ये कुणी कुणी काय काय शेण खाल्लंय त्या संदर्भातली माहिती जळगाव शहरातील जुनी राजकीय जी मंडळी आहे त्यांना मी भेटलो, थोडीफार माहिती माझ्याजवळ उपलब्ध झालेली आहे। अजून 2-4 दिवसामध्ये मी त्यांना जे राजकीय क्षेत्रात होते किंवा ज्यांनी राजकीय क्षेत्रात जवळून बघितलेलं आहे या मागील 30 वर्षातलं त्यांना भेटून या संपूर्ण 30 वर्षाचा लेखाजोखा काय आहे तो जमा करतोय माध्यमासमोर अथवा महापालिकेच्या सभागृहात त्याची आम्ही पोलखोल करू। राहिला दुसरा मुद्दा आणि त्या संदर्भात आणखी दुसरा विषय असा होता की या 30 वर्षात शहरात कोणी शेण खाल्लंय याची माहिती आदरणीय नाथाभाऊ खडसे जास्त देऊ शकतात, म्हणून खडसे साहेबांची सुद्धा मी येत्या 1-2 दिवसात भेट घेणार आहे आणि त्यांच्याकडूनही माहिती उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यानंतर राहिला प्रश्न की शिवसेनेचे किंवा कोणी आमचे 15 नगरसेवकांमध्ये जर एकही नगरसेवकावर भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप सिद्ध झाला तर आमचा तो नगरसेवक त्याच क्षणाला राजीनामा देईल। दुसरी गोष्ट अशी आहे की जळगाव महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेनेची सत्ता आहे, त्यामुळे इथल्या ज्या स्थानिक एजन्सी असतील त्यांच्यावर आमचं प्रभुत्व आहे, म्हणून तपास यंत्रणेला अडचण येऊ शकते। परंतु केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यामुळे तिथं आर्थिक गुन्हे शाखा आहे, CBI सारख्या संस्था आहे। मी कैलासप्पा सोनवणेंना विनंती करेल की आपण आपल्या पदाचा उपयोग करून किंवा आपल्या पक्षाच्या संघटनेतील नेत्यांचा उपयोग करून या संदर्भातली चौकशी ED किंवा CBI कडे करावी, म्हणजे जेणेकरून तपास यंत्रणेला कुठलीही अडचण येणार नाही आणि दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही। शिवसेनेची भूमिका अतिशय स्पष्ट आहे, ज्याने कोण शेण खाल्लं असेल त्याचं नाव समोर आलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या यंत्रणेचा उपयोग केला पाहिजे। आम्ही या गोष्टीसाठी आमची ओपन तयारी आहे, ओपन चॅलेंज सुद्धा आम्ही त्यांना स्वीकारलेलं आहे। भाजपची सत्ता येऊन जवळपास 18 महिने झाले, ज्या वेळेस काही चुकीचे काम होत असतील त्या वेळेस विरोधी पक्ष म्हणून आम्ही भूमिका निभावतोय। ज्या चुकीच्या घटना आहेत त्याला विरोध करणे आणि जळगावकरांना जागरूक करणे ही लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका असते आणि ती भूमिका आम्ही निभावतोय। सत्तेत आल्यानंतर संयम आणि विनयशीलता असली पाहिजे, हे कदाचित भारतीय जनता पार्टीचे लोक विसरून गेलेले आहे, त्याच्यामुळेच त्यांना सत्ता चालवताना अनंत अडचणी येत आहेत। गेल्या 2 महिन्यापूर्वी नगररचना विभागाचे आवक जावक रजिस्टर सुद्धा कोणी जमा करून ठेवलेले होते, या संदर्भातल्या बातम्या स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्यामुळे या सर्व 15व्या मजल्यात असेल किंवा कुठे कोण दोषी आहे याची चौकशी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सी मार्फत करावी अशी माझी मागणी
भारतीय जनता पक्षाला जाईल, म्हणजे दूध कमी कमी पाणी का पाणी होईल. भगतभाई बालानी यांनी जे सांगितलं की शिवसेनेचा आणि प्रशासनाचा आहे, तो भगतभाई बालानी हा स्वतः एक बिनबुडाचा लोटा आहे. त्याने नैतिकतेचा विषय जो बोलतो त्याने तो बोलायलाच नको. त्याने स्वतःने नैतिकतेचा विषय करतो. मागच्या टायमाला तो पानपोई त्याने उद्घाटन केलं. पानपोईचं नाव होतं स्वर्गीय निखिल भाऊ खडसे. त्याच्यानंतर तो त्याचा नेता बदलला. त्याने लगेच त्या पानपोईचं नाव काढून आता पानपोईचं नाव पहा तुम्ही, आता नाव दुसरं आहे. त्याने ते नैतिकतेचा विषय बोलूच नाही. तो जे सांगतो की बाबा आता तो त्याचा जो विषय आहे की त्याने सुरेशदादांचा फोटो किंवा तुम्हाला घरकुलमध्ये सजा लागली आहे म्हणून तो घरकुलात फोटो सुरेशदादांचा फोटो काढला. आणि तुम्ही तर 5-5 नगरसेवक आहे, त्याच्यात तुम्हाला बी तर घरकुलांमध्येच सजा लागली आहे ना. तुम्ही का बसता मग तिथं? जर फोटो तुम्हाला चालत नाही तुम्ही स्वतः का बसता मग तिथं? म्हणून त्याने भगतभाई बालाने तो भगत भोप्या येतो, भगतचा भोप्या येतो. त्यांचं बोलूच नाही अशा विषयाचे, नैतिकतेच्या विषयात त्यांनी बोलूच नाही. मला भगत बालानीबद्दल बोलायचं आहे. त्यांनी प्रेस घेताना जे काही मुद्दे आजपर्यंत मांडलेले, गेल्या 2-4-5 वेळा आम्ही अभ्यास करतो त्यांच्या प्रेसमधल्या मुद्द्यांचं, त्याच्या पद्धतीने बोलतात आणि स्वतः नैतिकता हरवलेला माणूस असून इतक्या उजळ मताने बोलण्याची हिंमत कशी करते याचं मला आश्चर्य वाटतं. भ्रष्ट नीतिमत्तेचे बिकत बालानी. आज स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी, स्वर्गीय दीनदयालजी उपाध्याय आणि स्वर्गीय अटलजी यांच्या आत्म्याला फार वेदना होत असतील. एकीकडे माननीय नाथाभाऊ सारखे ज्येष्ठ नेते ज्यांनी पक्ष उभारणीसाठी जीवाचे रान केले, अशा नेत्याने आरोप होताच मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यावर फक्त आरोप झालेले होते, आरोप सिद्ध झालेले नव्हते. तरी देखील त्यांनी नैतिकतेने राजीनामा पक्षाकडे दिला आणि आपल्या मंत्रिपदावरून ते बाजूला झाले. आणि त्याच पक्षातील बिकत बालानीसारखे गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झालेले लोक निर्लज्जपणे सभागृहात येऊन बसतात. त्याच सभागृहात आदरणीय दादांचा फोटो काढला गेला घरकुल प्रकरणामुळे. त्या सभागृहामध्ये ज्या माणसाने या शहराला 40 वर्ष आपल्या आयुष्याचे दिले त्याचा फोटो चालत नाही, कारण घरकुलमधले ते दोषी ठरलेले आहे कोर्टाच्या माध्यमातून. मग अशा वेळेस फोटो जर चालत नाही तर घरकुलच्या प्रकरणामध्ये ज्यांना शिक्षा झालेली आहे कोर्टामार्फत, असे नगरसेवक त्या सभागृहात येऊन निर्लज्जपणे बसतात कसे? माझी त्यांना विनंती आहे, नीतिमत्तेचा छोटासा अंश जरी त्यांच्यात शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि उर्वरित आयुष्य देवाचे नामस्मरण करण्यात घालवावे. परवा बोलताना त्यांनी प्रेसमध्ये असं सांगितलं की आम्ही 61 नगरसेवक आहोत. मी त्यालाच अनुसरून बोलतोय. 61 नगरसेवक असलेला पक्ष, त्या पक्षाचे आमदार म्हणतात प्रशासन आमचं ऐकत नाही. त्या पक्षाचा गटनेता म्हणतो प्रशासन आणि विरोधकांचे साटेलोटे आहे, त्यांची भागीदारी आहे प्रशासन आणि विरोधक. आम्ही शिवसेनेचे 15 नगरसेवक आहोत. आमदार म्हणतात प्रशासन आणि विरोधक सोबत आहेत, त्यांचा साटेलोट आहे. त्यांच्या पक्षाचा गटनेता म्हणतो विरोधक आणि प्रशासन सोबत आहे, त्यांनी सुपारी घेतली आहे शिवसेनेची प्रशासनाने. म्हणजे 61 नगरसेवक ज्या पक्षाचे आहेत त्यांच्या हाती या जळगाव शहरात काहीच राहिलेलं नाही. उलट पक्षी आमच्या शिवसेनेचे 15 नगरसेवक इतके सक्षम आहेत की आम्ही प्रशासनालाही हाताळतो आहोत आणि आमचं साटेलोटही आहे आणि आमची भागीदारी पण आहे. म्हणजे आम्ही 15 नगरसेवक जर इतके सक्षम आहोत तर मला असं वाटतं की त्यांनी सत्तेची लालसा आता सोडली पाहिजे. तसेही गेल्या 2 वर्षापासून सत्ताधारी म्हणून त्यांचा नाकर्तेपणा जनतेसमोर उघड झालेला आहे. मी या माध्यमातून त्यांना विनंती करेन की त्यांनी लागली सत्ता सोडली पाहिजे आणि आम्ही 15 लोक सक्षम आहोत जळगाव शहराचा गाळा आखण्यासाठी. आमच्यावर आरोप केले गेले, शिवसेनेचे लोक बरबरटलेले आहेत, त्यांचे लागेबंदे आहेत, त्यांचे भागीदार आहेत. मेहरुण परिसरामधला एक टपरी वजा दुकान चालवणारा, किराणा दुकान चालवणारा माणूस भगतभाई बालानी, त्यांचा प्रवास सुरू झाला मेहरुणमधली एक टपरी वजा दुकान चालवण्यापासून व्हाया नगरपालिका. तो पोचला आज बालानी लॉनपर्यंत, बालानी रिसॉर्टपर्यंत.
म्हणून म्हणतो, या शहरामधल्या प्रत्येक माणसाबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. एक टपरी वजा दुकान चालवणारा माणूस गेल्या 25 वर्षामध्ये इतका मोठा पल्ला नगरपालिकेच्या माध्यमातून प्रवास करून गाठतो. फार बोलायला लावू नका अशी माझी विनंती आहे आणि यापुढे जबाबदारीने वक्तव्य करा किंवा आरोप करा. आणखीन एक विनंती अशी असेल भगतबाईंना, पूर्वी आपण पुळ्या बांधायचे काम करायचं. पूर्वी भगतबाई पुळ्या बांधायचं काम करायचे. आता त्यांनी पुढ्या सोडायचा धंदा पकडू नये. भगतबाईंचा गेल्या 25 वर्षाच्या राजकीय प्रवासातील त्यांची एक उपलब्धी या शहरासाठी त्यांनी जनतेसमोर मांडावी. एक उपलब्धी, 25 वर्ष राजकारणात सक्रिय आहेत, समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी एक उपलब्धी या शहरासाठी त्यांनी काय मिळवलं स्वतः हे त्यांनी एकदा लोकांसमोर आणावं. बालाणींनी शहरवासियांसाठी अति महत्त्वाच्या अशा एखाद्या विषयावर, एखाद्या प्रश्नावर सभागृहामध्ये मोजून 15 मिनिटं अभ्यासपूर्ण बोलून दाखवावं. 25 वर्षांचा मोठा दांडगा असा अनुभव आहे आणि इतके मोठे राजकारणी आहेत. माझी विनंती आहे की त्यांनी शहरातल्या एखाद्या मुद्द्यावर, शहरवासियांच्या हिताच्या एखाद्या मुद्द्यावर 15 मिनिटं मोजून सभागृहामध्ये अभ्यासपूर्ण मांडणी करून दाखवावी. इतके वर्ष नगरसेवक म्हणून मिरवताना एका गोष्टीचा विसर त्यांना कायम पडतो, ते कर्तृत्व सिद्ध करण्याचा. आता वेळ आलेली आहे. उतार वयामध्ये 25-30 वर्ष सत्ता उपभोगलेली आहे. वेगवेगळ्या माध्यमातून इकडे तिकडे जाऊन उड्या मारून मारून सगळं आपण केलेलं आहे. आता एकदा आपलं कर्तृत्व पण सिद्ध करूनच दाखवा. शिक्षा झालेले व्यक्ती आहात, तुम्ही जरा लाज बाळगली पाहिजे आणि सभागृहात यायला नको. स्वर्गीय उपाध्यायजी, स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी, स्वर्गीय अटलजी यांनी उभारलेल्या पक्षाच्या पक्ष कार्यालयामध्ये बसून निर्लज्जपणे प्रेस वार्ता घ्यायला नको, कारण की ते शिक्षा झालेले व्यक्तिमत्व आहे. यापुढे भगतबाईंनी, मी यापूर्वी पण या संदर्भात एवढ्यासाठी बोललो कारण की ते गटनेता आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि मी गटनेता आहे शिवसेनेचा. शिवसेनेवर जर कुठले आरोप होतील माझ्या सहकाऱ्यांवर, माझ्या नगरसेवकांवर, माझ्यासोबतच्या पक्ष संघटनेतल्या लोकांवर जर ते आरोप करतील बिनबुडाचे आणि बेछूट, त्यांच्यापेक्षा 4 पटीने बोलण्याची ताकद आमच्यात आहे, समज आमच्यात आहे. आणि भगतबाईंना आपल्या माध्यमातून परत एकदा सांगू इच्छितो, जे यापूर्वी देखील त्यांना सांगितलेलं आहे, की तुम्ही जेवढं मोजून मापून जपून बोलाल तेवढं तुमच्या प्रकृतीसाठी बरं असेल. विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी सुनील महाजन हे आमदार घोडेंवरती बेछूट आरोप करतात. जे आमदार घोडे आज विधानसभेचे आमदार आहेत त्यामध्ये शिवसेनेचाही सिंहाचा वाटा आहे. शिवसेना आणि भाजप यांच्या युतीच्या माध्यमातून राजू घोडे उमेदवार होते. परंतु मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आमदार राजूमामा घोडे हे नशिबाने आमदार झालेले आहेत आणि आमच्या पक्षातर्फे जोही कोणी उमेदवार असेल तो त्याच्या कर्तृत्वाने आमदार होईल. त्याच्यासाठी भगत बारांच्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही आहे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की ते कोणाला घाबरत असतील. शिवसेनेचा कुठलाही कार्यकर्ता कुणाच्या बापाला घाबरत नाही, कारण तो चमचेगिरी करून किंवा लुख्खेगिरी करून मोठा झालेला नसतो. त्याच्यामुळे जळगावचा कुठलाही शिवसेनेचा कार्यकर्ता कुणालाही घाबरत नाही. आणि मेरूंच्या महाजनांच्या नांदी जर बालाजींना लागणारी हौस झालेली असेल तर ती हौस मेरूंचा महाजन पूर्णपणे फेड करून दिल्याची. म्हणून जे आहे उतार वयामध्ये आम्हाला कपडे फाडायला भाग पाडू नका. आपलं 40 वर्षाचा ऑडिट आमच्याजवळ आहे, सर्व लेखाजोखा आमच्याजवळ आहे आणि जे मुद्द्यावर असेल ते बोलायचं. तुम्हाला नैतिकता आहे का सभागृहात येऊन बसायची किंवा पत्रकार परिषद घ्यायची? मोठ्या तोंडाने पत्रकार परिषद घेतात. तुम्हाला दोषी ठरवले न्यायालयाने. अरे न्यायालयाने ज्या दिवशी दोषी ठरवलं त्या दिवशी स्वतःहून राजीनामा देऊन बाहेर पडले पाहिजे होते, परंतु बेशरम सारखे त्या खुर्च्यांना चिटकून बसलेले आहेत. तर माझी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना विनंती असेल की अजूनही वेळ गेलेली थोडीशी मनाची नाही तर जनाची ठेवा आणि पदमुक्त व्हा आणि एक चांगलं लोकशाहीला असं बळकट असं उदाहरण या शहराला द्या असं आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगतो. आणि लागे बांधण्यांचा विषय असेल तर लागे बांधले मागच्या 25-30 वर्षामध्ये कोणाचे कुठे होते, कोण चोरून चोरून 7 शिवाजीनगरला भेटायला यायचं आणि कसे टेंडर मिळवायचे हे येणाऱ्या पत्रकार परिषदांमध्ये
मी तर सांगितलं आहे अगोदर की मी संपूर्ण माहिती या जळगाव शहराचे ज्येष्ठ नागरिक जे असतील राजकारणाशी संबंधित किंवा ज्यांनी राजकारण पूर्वीचे माजी नगरसेवक असतील किंवा नेते असतील या सर्व नेते मंडळींना भेटून या 30 वर्षामध्ये कोणी काय केलं याची सर्व माहिती मी जनतेसमोर उपलब्ध करून देणार आहे. त्याच्यामुळे आता येणाऱ्या वेळेस ज्या ज्या वेळेस घटनाक्रम असेल येणाऱ्या पत्रकार परिषदांमध्ये आम्ही या सर्व भंडाफोड करत राहणार आहोत. केलं की वॉटर गेस्टशी आमच्या पक्षाच्या कुठल्याच नगरसेवकाचा किंवा व्यक्तीचा संबंध नाहीये. आपल्या माध्यमातून भगतभाईंना प्रश्न विचारू इच्छितो की ते 3 नगरसेवक कोण होते ज्यांनी वॉटर गेस्टच्या ठेकेदारासोबत पैसे त्या ठेक्यामध्ये गुंतवले होते आणि जेव्हा सन्माननीय नितीन भाऊ बर्डे असतील किंवा इतर लोकांनी त्या संदर्भात वारंवार मुद्दा उपस्थित केला, भीतीपोटी ते 3 नगरसेवक भगतभाईंच्या सल्ल्याने वॉटर गेस्टच्या ठेकेदाराकडनं पैसे परत घेऊन आले. त्यात सल्लागार पण भगतभाई होते, मध्यस्थी पण भगतभाई होते. त्या वॉटर गेस्टच्या माणसाला 3 नगरसेवकांनी दिलेले पैसे भगतभाईंनी परत दिलेले आहेत. ते 3 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे कोण हे गटनेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या आता जनतेसमोर सांगावं. कारण की त्यांनी परवा प्रेसमध्ये मोठ्या तोंडाने सांगितलं की आमचा कुठलाच व्यक्ती त्याच्यात लिप्त नाही म्हणून. 3 नगरसेवकांचे पैसे भगतभाईंच्या म्हणण्यानंतर त्या वॉटर गेस्टवाल्याने परत केलेले आहेत जे त्यांनी गुंतवले होते त्यांच्या ठेकेदारीमध्ये. कोणी नगरसेवक असतील तर तुम्हीच नाव डिक्लेअर करा, घाबरता कशाला हवं? त्यांनीच करून टाकले डिक्लेअर नाव. मला काय करायची गरज आहे डिक्लेअर नाव? आम्ही थोडी डिक्लेअर केले नाव त्यांनी केले. त्यांना ज्यांचे नाव डिक्लेअर करायचे होते तेच नाव त्यांच्या तोंडाने घेतात. आम्ही थोडी नाव घेतो कुणाचं. त्यांना ज्यांचे नाव डिक्लेअर करायचे असेल ते करतील. त्यांनी करायला पाहिजे ते काम आणि त्यांना माहिती आहे. अनेक वेळा ते मिटिंग झाल्यानंतर आम्हाला सांगतात की कोण काय केलं, कोणी काय केलं, कोणत्या पदाधिकाऱ्याने काय केलं. त्याच्यामुळे त्यांना नाव माहिती आहे आणि त्यांनी घेतलेली 1-2 जणांचं नाव तर ते समजण्याचा विषय असतो. हो, मी मागाशी बोललो ना, मी आता 5 मिनिटं झाले, तुम्ही कधी उशिरा आला असं मी बोललो ना की 61 नगरसेवक ज्या पक्षाचे या जळगाव महापालिकेमध्ये आहेत, ज्यांचा आमदार इथं आहे, ते लोक वारंवार सांगतात की वॉटर गेस्टवाला आमचा ऐकतो किंवा आमचा त्याच्यावर दबाव आहे. आम्ही किती नगरसेवक आहोत? 15. आम्ही इथं सत्ताधारी आहोत का? नाही. मग 15 नगरसेवक त्या वॉटर गेस्ट सारख्या मोठ्या माणसाला ज्याने 75 कोटीचा जळगाव शहराचा मक्ता घेतलेला साफसफाईचा, त्याच्यावर आमचं वजन आहे, आमचं वचक आहे. आमदारांचं नाही, 61 नगरसेवकांचं नाही. मग भारी कोण? मग सक्षम कोण? आम्ही 15 नगरसेवक. चालवतच कशाला? सोडून द्या. चालवता येत नसेल. आणि मी छाती ठोकपणे सांगतो, तिथं माझ्यापेक्षा वयाने अनेक मोठे लोक त्या सभागृहामध्ये आहेत, ज्येष्ठ लोक आहेत, पण तरी छातीठोकपणे सांगतो की ते 61 जरी असले तरी बिनकामाचे आहेत. आम्ही खरंच त्यांना जर एकदा प्रयोग करायचा असेल, असं सिनेमामध्ये घडतं, खरं घडत नाही असं, पण जर त्यांना प्रयोग करायचा असेल तर या 15 लोकांच्या आधी त्यांनी सत्ता देऊन बघावी. नाही जळगाव जागेरवाला तर मग सांगा तुम्ही. आम्ही तर ऑलरेडी मागणी करून टाकली. बीओटी तत्वावर द्या सांगितलं होतं, प्रेसलाही दिलेली. असं सिनेमांमध्ये होतं, असं होत नाही खरं. पण त्यांनी जर मुद्दा काढला तर मी त्यांनी मुद्दा उपस्थित केला म्हणून सांगतोय की जर असं असेल ना, मग आम्ही जर एवढे सक्षम आहोत, आमची जर एवढी कुवत आहे आणि तुमची कुवतच नाहीये, तुमच्या आमदाराचं कोणी ऐकत नाही, तुमच्या खासदाराचं कोणी ऐकत नाही, तुमच्या नगरसेवकांचं कोणी ऐकत नाही, तुमच्या पदाधिकाऱ्यांचं कोणी ऐकत नाही, आणि शिवसेनेच्या प्रत्येक माणसाचा प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक ठेकेदार ऐकतो. वजनदार कोण? शर्मेची बाब आहे की या शहराचा आमदार म्हणतो की प्रशासन माझं ऐकत नाही. विभाग प्रमुखांचे नाव घेऊन सांगतात की घोडे खडके यांचे नाव घेऊन सांगता की हे माझं ऐकत नाही. राजीनामा द्या आमदार पदाचा. काय अधिकार नाही तुम्हाला? आणि 5 लाख लोकांमधून तुम्ही निवडून आले, बेशरमपणे तुम्ही मीडियामध्ये जाऊन सांगता की अधिकारी माझं ऐकत नाही म्हणून. काय हक्काने तुम्हाला त्या पदावर राहायचा? जर थोडीशी नीतिमत्ता शिल्लक आहे तर उद्या सोमवार जा तिथं विधानसभेतून राजीनामा देऊन या. आता त्यांनी असे वक्तव्य केले की आताच अमृतवाला मुद्दाम हळू काम करतोय, वॉटर गेस्टवाल्यावर शिवसेनेच्या लोकांचा दबाव आहे किंवा त्याला हाताशी धरून भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, असंही ते बोलतात. माझं असं म्हणणं आहे की जर हे सगळं आता होतंय, आम्ही मुद्दाम करतो, रामनांच्या रस्त्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं की भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केलं होतं? शहरामध्ये अस्वच्छता आहे म्हणून विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित आमदारांनी भारतीय जनता पक्षाचे केलं की शिवसेनेचे केलं? तुमचे आमदार पण तेच मुद्दे उपस्थित करताय ना विधानसभेमध्ये. शहरात खरं अस्वच्छता आहे ना, घाणीचं साम्राज्य आहे ना, दुर्दशा शहराची झाली आहे ना. मग आमच्यासारखा नगरसेवक आंदोलन करणारी, आमच्यासारखे पदाधिकारी आंदोलन करणारे, जर प्रशासन हलत नाहीये, प्रशासन आमचं ऐकत नाही, ठेकेदार कोणाची गोष्ट घेत नाहीये, आम्ही आंदोलन करणार, जनतेचा आवाज म्हणून आम्ही विरोधी पक्षात आहोत तिथं, मग आम्ही करणार ना. तुमचा आमदार तिथं विधानसभेमध्ये कचऱ्याचा मुद्दा मांडतो, त्याचा तुम्हाला काही खटकत नाही. तुमचे नगरसेवक रस्त्यासाठी आंदोलन करतात, ते तुम्हाला खटकत नाही. आम्ही कचऱ्यासाठी आंदोलन केलं तर म्हणता की मुद्दाम करताय, आता मुद्दाम करताय. असं स्वतःचे नगरसेवक आंदोलन करताय ना. आणि ज्या दिवशी आम्ही आंदोलनाला 2 दिवस बसलो होतो, पहिले 8व्या मजल्यावर 2 दिवस होतो आणि नंतरचे 2 दिवस त्या पायऱ्यांवर बसलो होतो पार्किंगमध्ये, त्या 2 दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाचे जवळपास
20 ते 25 नगरसेवक भेट देऊन गेले. नुसती भेट नाही देऊन गेले, अर्धा तास एक तास आमच्या सोबत बसले तिथं. आणि त्यांनी प्रत्येकाने सांगितलं की माझ्या वॉर्डाची, माझ्या प्रभागाची पण हीच अवस्था आहे, हीच परिस्थिती आहे. तुम्ही जे करताय ते अतिशय योग्य करताय. मी नावानिशी सगळे नगरसेवक तुम्हाला सांगेल कोण कोण येऊन गेले. बऱ्याच लोकांना तर आपण पत्रकार बांधवांनी सुद्धा तिथे त्या ठिकाणी बघितलेलं आहे, पदाधिकाऱ्यांना बघितलेलं आहे. ही फक्त शिवसेनेची व्यथा किंवा शिवसेनेच्या नगरसेवकांची व्यथा नाही, ही जळगावच्या सामान्य नागरिकाची व्यथा आहे. सकाळपासून जे नागरिकांचे, महिलांचे फोन येताना ते फोन एकदा ऐकाय कचरा संदर्भातले. भारतीय 5 नगरसेवक केव्हाचे अपात्र होऊन घरी गेलेले असते. आमदारांच्या दबावामुळे नगरसेवक त्या 5 दोषी नगरसेवकांवर कारवाई झाली नाही, हे सर्व सुद्धा आहे. परंतु त्यांच्या घरी काही गावात काही झालं तर मग शिवसेनेने केलं, अशीच परिस्थिती आहे. कारण नाचता येईना अंगणवाकडा अशी परिस्थिती झालेली आहे. आणि बालानींना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की शिवसेनेच्या नांदी लागायचं नाही तर नाक दाबू आणि गुदमरून जीव जाईल अशी परिस्थिती निर्माण करतो. कोणी राज्यात सेनेची सत्ता आहे हे डोक्यात ठेवायचं या सत्तारी भाजपवाल्यांनी, नाही त्याच्या गंभीर परिणाम भोगावे लागतील त्यांना. इथं या सर्व विषयामध्ये असे त्यांनी काल म्हटलं आपण किंवा या सर्व विषय डिफेन्स कुठे घेता कामा नये तुम्ही लोकांनी. जर घेतलं तर आम्ही तुमच्या सर्वांचे धाके जे काय सर्व विषय आम्हाला माहिती आहे, तुम्ही काय बोला काय आम्ही तर क्लिअर सांगितलं ना, राज्यात आमची सत्ता आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या एजन्सी असतील, ईडी, सीबीआय यांच्या मार्फत चौकशी लावायची. गिरीश भाऊ महाजनांचा या ठिकाणी कुठलाही काही संबंध नाही. नाव तेच घेता. इथं नाव घेतलं कोणी? ते गिरीश भाऊ महाजन असतील, सुरेशदादा जैन असतील, नाथाभाऊ खडसे असतील, गुलाबराव देवकर असतील, सतीशचंद्र पाटील असतील, हे या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते. जसा त्या पक्षाचा त्यांना आदर आहे तसा आम्हाला सुद्धा त्या ज्येष्ठ नेत्यांचा आदर आहे. त्याच्यापुढे आमचा त्यांच्याशी बोलण्याचा काही संबंध येत नाही. पण जर काही चुकीचं असलं तर त्यांच्याबद्दल पण बोलू. हो, त्यांनी म्हटलेलं आहे निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा, स्थगिती हटवावी. त्यांनी सांगायची गरज नाही, त्यांचं सांगण्याची गरज नाही. 25 कोटीची स्थगिती शिवसेना सरकारने उठवलेली आहे, आमदार मुळेंनी उठवलेली नाही. 25 कोटीवरची स्थगिती शिवसेनेच्या सरकारने, शिवसेनेच्या मुख्य ते आयुक्त येऊन गेलेले आहे. आणखी त्यांनी स्थगितीची बी मागणी केलेली आहे. आणखी एक मागणी राहून गेली आहे. जळगाव शहरामध्ये मागच्या काही काळामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या एमपीडीएच्या आणि हद्दपारीच्या फायली पेंडिंग आहे. त्याची मागणी आम्ही आता तुमच्या पालकमंत्र्याकडे करू की बाबा हे शहर शांततेत राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी जे तत्कालीन एमपीडीएचे किंवा हद्दपारीचे प्रस्ताव असतील ते सुद्धा आता मार्गी लागले पाहिजे. ही मागणी कशी बोलून गेले भगत बालानी, हे आठवण राहिली नाही का त्यांना शहराच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी. अशा चांगल्या गोष्टीची मागणी सुद्धा त्यांनी करायला पाहिजे. आणि ते करत असतील तर आम्ही त्यांच्या सोबत करू. आहे ना, आमचे पालकमंत्री सक्षम आहे या सर्व गोष्टी करण्यासाठी. या शहरात शांतता नांदवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील ते येत्या काळात होतीलच. क्या बोलती पब्लिक? पब्लिक कुछ नहीं बोलती है, सब एप्स जिम ज्वाइन कर रहे हैं. क्यों? 12,900 में पूरे साल की मेंबरशिप मिल रही है ना. यस, एप्स जिम में 12,900 में ईयरली मेंबरशिप पाए. एप्स फिटनेस एंड वेलनेस, खानदेश सेंट्रल मॉल, जलगांव. हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं.